साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। स्मार्ट सिटीतून 22 कोटी रुपये खर्च करून विकसित केलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवरील 11 पैकी 9 खेळपट्ट्यांना बुरशी लागली आहे। त्यामुळे बॉल टाकल्यावर त्या ठिकाणी खड्डा पडून माती बाजूला निघत आहे। विकेटची दुरुस्ती वेळेत न झाल्यास जून-जुलैमध्ये होणारे रणजीचे सामने किंवा इतर सामनेच खेळवता येणार नाहीत। त्यामुळे खेळपट्ट्यांची दुरुस्ती वेळेत करावी अशी मागणी डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने पत्राद्वारे महापालिकेकडे केली आहे। पार्क स्टेडियमवर यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र-केरळ रणजी सामन्यावेळेस विकेटला बुरशी लागल्याची बाब समोर आली होती। त्या सामन्यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे विकेट दुरुस्तीची मागणी केली। त्यानंतर संबंधित उपायुक्तांनाही निवेदन दिले, पण अजूनही त्या विकेटची दुरुस्ती झालेली नाही। विकेट दुरुस्तीसाठी काही दिवस लागतात। पुढील 15-20 दिवसात खेळपट्ट्यांची दुरुस्ती न झाल्यास जून-जुलैमध्ये होणाऱ्या रणजी सामन्यातील एकही सामना पार्क स्टेडियमवर खेळवता येणार नाही अशी चिंता देखील असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे।